नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील अपडेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. अपडेटवर आपण थोडे हटके थोडे वेगळे विषय आणत असतो. याबद्दल मी पूर्वीही बोललेलो आहे आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी नवं ऐकायला मिळेल किंवा अरे आपल्याला हे माहिती नव्हतं किंवा थोडंसंच माहिती होतं, पूर्ण माहिती नव्हतं, अशा पद्धतीचं भावना आपल्या मनात निर्माण व्हायला माझे व्हिडिओ कारणीभूत ठरत असावेत असं मला वाटतं. असो तर मित्रांनो, आज मी एक असा विषय घेऊन आलेलो आहोत की आपल्या शरीराशी संबंधित आपले जे अवयव आहेत ते अवयव म्हणजे डोळ्यांना दिसणारे आणि आतमधली रचना आणि सुप्त अशा काही गोष्टी आहेत ज्या जाणवत नाही पण ज्या आपल्या मनावर किंवा ज्या आपल्या शरीराला नियंत्रित करत असतात. आत्मा असेल, मन असेल, तर ह्यांचा आणि विषम संख्या यांचा काहीतरी संबंध आहे आणि तो कसा आहे हे मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे. आता आपल्या शरीराचा विचार केला तर 9, 7, 5, 3, 1 सगळे विषम अंक आहेत. तर 9 काय आहे? 9 आपल्या शरीराला द्वारं आहेत किंवा दारं आहेत, म्हणजे ओपनिंग ज्याला आपण म्हणतो. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड. किती झाले तुम्हीच मोजा. 2 आणि 2 आणि 2 आणि 4, 6. 1 तोंड मी सांगितलं, 1 गुद्वार आणि 1 जननेंद्रिय किंवा एक आपण जे मलमूत्र विसर्जनाचं स्थान म्हणतो ते सगळं धरून होतात 9. आता 7 काय आहे? तर 7 चक्र आहेत आपल्या शरीरात, म्हणजे जे आपण कुंडलिनी जागृत करणं म्हणतात त्याच्यामधले 7 जी चक्र आहेत ती कुठली आहेत? मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्राधार. बरोबर. आता 9 झाले, 7 झाले, 5 काय? तर 5 आहेत पंचमहाभूत ज्यांनी आपलं हे शरीर बनलं आहे. आकाश, अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी. 9, 7, 5. आता 3 निर्णय केंद्र आहेत आपल्या या शरीरात. कुठली? हृदय, मस्तिष्क म्हणजे मेंदू आणि मन. 9, 7, 5, 3. उरलं 1 काय? तर 1 आहे आत्मा. म्हणजे मी म्हणलं की ज्या गोष्टी डोळ्याला दिसतात शरीरातल्या त्या म्हणजे भौतिक गोष्टी आणि सूक्ष्म गोष्टी म्हणजे मन, त्याच्यानंतर मस्तिष्क असेल, आत्मा असेल. तर असं हे 9, 7, 5, 3, 1 असं हे विषम संख्येचं रहस्य आपल्या शरीराभोवती आपल्या शरीराला स्पर्शून आहे. आणि विषम संख्येला देवछंद संख्या म्हणतात आणि समसंख्येला मनुष्य छंद संख्या म्हणतात. आता मनुष्य छंद संख्या मनुष्याचा देह आहे, पण विषम संख्येने त्याला वेढलेला आहे. त्यामुळे मनुष्य हा मनुष्य जन्मात देवसंख्या, देवाला स्पर्श करण्यासाठी दिलेली रचना आहे हे मनुष्य देह असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. तुमचं काय म्हणणं आहे या देवछंद आणि मनुष्यछंद, विषम आणि समसंख्येबद्दल? आणि देवानी जी ही आपल्याला शरीराची अलौकिक रचना दिली आहे, डोक्यावरील केसांपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत, आणि ती जन्माला आलेल्या पहिल्या श्वासापासून मृत्यूने गाठल्यानंतरच्या गाठण्यापर्यंतच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे शरीर आपल्याला काम देत राहतं, झिजत राहतं, पण थकत नाही. अव्याहतपणे श्वास चालू असतो, हृदयाचा भाता चालू असतो, छातीचे ठोके चालू असतात. तेव्हा या अलौकिक कलाकृतीबद्दल, या देहाबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. मी ती कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्ही व्यक्त करता का? तुमचं तुम्हालाच माहिती, तुम्ही तुम्हालाच विचारा. पण हा व्हिडिओ कसा वाटला मला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायला विसरू नका. आणि ह्या नोटवर आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि समविचारी लोकांचा एक चमू तयार करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा चॅनल पोहोचवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नोटिफिकेशनचं पण बेल आयकॉनला स्पर्श करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय सनातन, जय जगन्नाथ.